हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन, मन, शरीर, वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह, नैसर्गिक स्नान चूर्ण, सर्व राशी, अत्तर व परफ्यूम्स, साप्ताहिक साबण, बेल, तुळशी, केवडायुक्त एअर फ्रेशनर, विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र, गावबाग गणपती मंदिर शेजारी, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथ्यानजीक विटा. मोबाईल नंबर 9146 29 69 68. सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. हा तर आनंदाश्रूंचा सोहळा. विश्वात्माचा दिव्यांगांना पुन्हा एकदा मदतीचा हात. कोणी हाताने पाण्याची बाटली उचलून पाणी पिते, कोणी हाताने पेन पकडून लिखाणकाम करते. चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास आणि तेज, तसेच हसू पाहून बघणाऱ्यांनाही समाधान वाटले. ना जातीची बंधने, ना धर्माच्या भिंती. विविध क्षेत्रातून गरजूंची उपस्थिती घेऊन आला सोहळा, ज्याने बदलून टाकले हाताच्या समस्या असणाऱ्या दिव्यांग लोकांचे आयुष्य. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे विश्वात्मा सोशल असोसिएशन आणि पुण्याचे दिव्यांगांना मोफत प्रोस्थेटिक हात देणारे इनाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या सोहळ्याने इतिहासात सोनेरी पान मिळवले. विट्यातील केमिस्ट भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राबणाऱ्या चेहऱ्यांवर हास्याची लहर पेरली. अपघात किंवा अन्य कारणाने ज्यांचे हात कोपरापासून 3 इंच ते पुढे 5-6 इंचापर्यंत कट झालेले होते, त्यांना या कार्यक्रमात बॅटरीवर चालणारे, वजनाने हलके परंतु मजबूत असणारे आणि सुंदर दिसणारे हात बसवण्यात आले. यानंतर तज्ज्ञांनी ते कसे वापरायचे, कोणती काळजी घ्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तब्बल 33 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. विश्वात्माचे संस्थापक आणि विट्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर माणाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरासाठी तहसीलदार योगेश्वर टोंपे उद्घाटक म्हणून लाभले. कार्यक्रमासाठी अगदी वेळेवर आलेल्या तहसीलदार साहेबांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण प्रचंड भारावून गेल्याचे सांगत यापुढील शक्य त्या कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाडके युवा आमदार सुहास भैया बाबर यांनी लोकांच्या गराड्यातून वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी विश्वात्माच्या या दिव्यांग सेवेने भारलेल्या उपक्रमाची, तसेच विश्वात्माने यापूर्वी केलेल्या जनहिताच्या कामांची डॉक्टर कदम यांच्या सामाजिक जाणीवेची प्रशंसा केली. तसेच यापुढे विश्वात्माच्या सामाजिक उपक्रमात यथाशक्ती सहकार्य करण्याचे खुलेपणाने मान्य केले. ओघवते सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले. डॉक्टर सौ स्नेहा कदम यांनी विश्वात्माने राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा प्रास्ताविकामध्ये घेतला. डॉक्टर माणाजी कदम यांनी सदर शिबिर घेण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली. इनाली फाउंडेशनच्या प्रतिनिधी म्हणून अंजली मोरे यांनी आपली भूमिका विशद केली. फार्मसी काउन्सिलचे राज्याध्यक्ष विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विश्वात्मा असोसिएशनच्या आदर्श सामाजिक कार्यात आमदारांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी प्रख्यात कवयित्री डॉक्टर स्वाती शिंदे पवार, विनीता धमके, डॉक्टर गिरीश शरणाते, प्राध्यापक रवींद्र पाडळकर, डॉक्टर पी.ए. पवार, अनिल पवार, डॉक्टर वलेकर, डॉक्टर गुराव, डॉक्टर वैभव माने, शैलजा भिंगारदेवे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार हेमंत कांबळे यांनी मानले. संयोजन प्रवीण लकडे, सतीश गायकवाड, शिवराज कांबळे, संभाजी पाटील, सोहेल होनवाड, शहाजी देंडे, विजय महाडिक, डॉक्टर विक्रमादित्य देशमुख, विवेकानंद कुंभार, राहुल कदम यांनी केले. एकूणच विश्वात्मा आणि इनाली यांनी संयुक्तपणे हाताशिवाय अधू बनलेल्या अनेक दिव्यांगांना स्वावलंबी बनवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात आत्मविश्वास दिला. दैनंदिन व व्यवसायातील काम करणे
सुलभ करण्यासाठी व जीवन सुखकर करण्यासाठी हातभार लावला, हे त्रिवार सत्य। बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा।